सारी राक्षस लागतात. कुणाला तरी गाडीवर हात लागतो, कुणाला तरी रक्त लागतं, कुणाला तरी काहीतरी लागतं, सोनं लागतं, चांदी लागते, राग लागतं, काहीतरी लागतं. तसं मला अटेन्शन लागतं. आवाज वाढवा म्हणतात माईकचा. तर सगळेजण मला मी जोपर्यंत बोलते तोपर्यंत अटेन्शन द्याल ही अपेक्षा. ओके. तर सर्वप्रथम माणसाला माणसाच्या रांगेत आणून बसवणाऱ्या सगळ्या महापुरुषांना अभिवादन करते. की माणसाला माणसाच्या रांगेत आणून बसवणाऱ्यांची यादी फार मोठी आहे. म्हणजे महावीरांपासून सुरू झालेला हा प्रवास अलीकडे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येऊन थांबतो. हा मोठा प्रवास आहे, मोठा प्रवाह आहे. आज आपण याच्यातली ठळक ठळक जरी नावं घ्यायची म्हणली तरी महावीरानंतर तथागत गौतम बुद्धानंतर राजा अशोक, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज, कबीर, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळात बसायचं लाईट बनवलं ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, या खऱ्या आपल्या ज्ञानदेवता फाजिमाबी, ज्यांच्यामुळे आम्ही आज शाळेत बसून बोलू शकतोय. आणि कम्युनिटीच्या बाहेर, समुदायाच्या बाहेर पिकलेली कम्युनिटी आज तुमच्या समोर माईकवर बोलू शकते. या सगळ्या महापुरुषांना मी अभिवादन करते. विचारमंचावर असलेल्या सगळ्या माझ्या मान्यवरांना, समोर माझ्या उपस्थित मित्रमैत्रिणींना माझ्या क्रांतिकारक जय भीम पेश करते. जय भीम. जय भीम. मी फार तुमच्यापेक्षा मोठी नाहीये, तुमच्यापेक्षा 1 वर्षाने लहान असेल फक्त. बरं, मला एक सांगा, पुन्हा कुणाला टेन्शन आहे की पाऊस अचानक थांबलाय याचं? कुणाला टेन्शन आहे ते? असेल तर सांगा. बरं, घरी दारे द्यायचे हे टेन्शन आहे कुणाला? भूक लागली, आज डबा नव्हता आणला, याचं काही ताण आहे कुणाला? यस, मला माहित आहे. हे सगळं जरी असलं तरी हाच कालखंड आहे तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही घराच्या चिंतांमधून मुक्त आहात. तुमच्या घरावरचं कौल कुठं गळते याचं तुम्हाला टेन्शन नाहीये. हाच कालखंड आहे जेव्हा तुमच्या घरातल्या धान्याच्या पोटीतले गहू किंवा बाजरी संपत आलीये, याचं टेन्शन तुम्हाला नाहीये. आहे का? भाजीत कंटिन्युटी येते म्हणून वैताग करणारे आपण, म्हणजे काल बी दोडकाच होता, आज बी दोडकाच, काल बी फ्लावर, आज बी फ्लावरच, असं म्हणण्याचं वय आहे आपलं. बरोबर ना? मला एकतर्फी नाही आवडत. बरोबर आहे का नाही? येस. किती जणांना बळजबरी बसवलं इथं? खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. किती जणांना फक्त कॉलेज अटेंड करायचे, इथून उठून गेलं तर सरांच्या लक्षात येईल आणि म्हणून मी इथं बसलोय, असे किती जणांना वाटतं? फार थोडं एवढं थांबू द्या जरा, मी बोलते निवांत. या या, बसा 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 बसा, टेन्शन नाही. हे आता जे आहात ना तुम्ही, कुंभाराच्या चाकावर असलेली जी मातीचा गोळा असतो ना, तसे आहात. आणि हा वेळ आहे तुमच्याकडे स्वतःला आकार देण्याचा. या टायमात जर तुम्ही बिघडलात तर ते तुमचं बिघडणं तुमच्या सबकॉन्शियस अनकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसतं आणि परत त्याला बाहेर काढताना मात्र प्रचंड त्रास होतो. मी प्रथमतः तुमच्या कॉलेजचे फार फार आभार मानते की तुम्ही विद्यार्थ्यांच्या नेणिवा स्वच्छ करण्याचं काम हातात घेतलं. आणि हरीश सदानी सारखा अनुभवी तरुण तुमच्यासाठी इथे एक प्रोजेक्ट घेऊन येतो. मी त्यांना नेहमी आहोजावले एक्सपर्टी बद्दल, पण आज मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याकडे
एक युवा म्हणून बघावं. कारण की आम्ही यंग असताना सुद्धा म्हातारे आहोत. कुठलीही कृती करताना आम्ही हा विचार करतो की मी असं केलं तर लोक काय म्हणतील, मी तसं केलं तर लोक काय म्हणतील, मी असं वागलो तर लोक काय म्हणतील, मी म्हणजे जेंडर न्यूट्रल फ्रेंड सर्कल तयार केलं तर काय बिघडेल, लोक काय म्हणतील. या सगळ्याच्या विरोधात 29 वर्षापूर्वी लढाई उभी करणं सोपं नाही. आमच्या जडणघडणीमध्ये मावाचा खूप मोठा हात आहे. म्हणजे हे जे पुरुष स्पंदन आहे हे तुमच्या लायब्ररीमध्ये दरवर्षी दिवाळी अंकाच्या याच्यात आलं पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे. तुमच्या आतमध्ये काय चाललंय हे तुम्हाला पुरुष स्पंदन आणि मावा सांगेल. तुम्ही कशा पद्धतीने या देशातल्या जाहिराती तुमच्यावर कसं काम करतात, सिनेमे कसे काम करतात, आजूबाजूचं वातावरण कसं काम करतं, फेस्टिवलचं मार्केटिंग कशा पद्धतीने होतं, तुमच्या भावभावना कशा पद्धतीने डेव्हलप केल्या जातात, कशा पद्धतीने तुम्हाला माणूस बनवायचं सोडून स्त्री आणि पुरुष या डब्यामध्ये पॅक करून बाजारात विकलं जातं, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या भावना समजून घ्याव्या लागतील. आणि त्यासाठी काम करणाऱ्या अशा तरुणांच्या मागे उभं राहावं लागेल, त्यांना समजून घ्यावं लागेल, त्यांचं साहित्य समजून घ्यावं लागेल, त्यांची भाषा समजून घ्यावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा मतितार्थ आकलनात अनुकरणात आणावा लागेल. फार अवघड बोलते का मी शमीभाला टाळायला होता, अवघड बोलते. शमीभा ग्रेसच्या सौंदर्यशास्त्रावर PhD करते. वृषाली तुम्हाला आता सांगितलं की तिने 2 पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, पुढे TISS मध्ये काम करतो. आणि या अजून एक पुस्तक आहे तिथे कॉलेजनी हे केलं होतं, त्याच्यावर खूप सारे चेहरे आहेत. म्हणजे पहिल्या वकील, पहिल्या ट्रान्सजेंडर TV अँकर, पहिल्या आमदार, खासदार, जज, पहिल्या अशा खूप जणींची त्याच्यावर फोटो. तशी माहिती मिळवा आणि काही स्पेशल म्हणून नका बघू. काहीतरी अपघात पडले, एलियन आले, तो अरे रे असं नका बघू. मला असं नकोय पण तुमच्याकडनं ते अपेक्षितही नाही की मी अरे रेची गोष्टच नाही. सेम्पथी हा शब्द माहिती आहे, सहानुभूती नकोय मला. तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या खिशात ठेवा सांभाळून. तुम्हाला नकोय, मला एम्पथी हवी, सहभावना हवी. बरोबर, तुम्ही माझ्या सोबत आहात ही भावना हवी. मला तुमच्यासोबत मूवी बघायला आवडेल, तुमच्यासोबत क्रिकेट खेळायला आवडेल, एखाद्या विषयावर गप्पा मारायला आवडतील, तुम्हाला मारायला आवडेल, तुमच्याकडनं मार खायला आवडेल. मित्रांमध्ये अजून काय होत असतं, दंगा, मस्ती, धिंगाणा, हे आहे जेंडर न्यूट्रॅलिटी. एखाद्या माणसाला माणूस म्हणून बघणं आणि याचा फार तुमच्या सिनेमांमध्ये प्रभाव असतो. म्हणजे अक्षय कुमारचे गाण्यावर तू चीज बडी है मस्त, कुठे पुढे विषय निघालच. बाईला चीज वस्तू म्हणून पाहणं हे आमचे सिनेमे सांगतात आम्हाला. त्याच्यावर बोलणार आहात का तुम्ही? बोलणार ना? हा, त्याचं अजून काही उदाहरण देते मी. सिनेमे कसे आमच्यावर काम करतात. तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण. असं का? नो मीन्स नो, हा कर ना कर, जबरदस्ती नाही चलेंगे भाई. हे सिनेमात्मक जे बघायला सांगितलं, एक्स्ट्राची पेट्रियार्की आणि मर्द असण्याची जी संकल्पना आहे ना, कबीर सिंग वाला प्रकार, तो आपल्या डोक्यात घुसवला जातो आणि तो किडा बनून आपल्यातला माणूस खाऊन टाकतो. तो सांगतो की पाणी भरणं कुणाचं काम आहे? बायकांचं. भांडी घासणं बायकांचं, धुणं बायकांचं. कुठं गाईडलाईन आलेत का निसर्गाच्या? पगार मिळाली तर भांडी घासणार कोण? पुरुष. पगार मिळाली तर फरची करून पुसणार पुरुष. पगार मिळाली मोठ्या मोठ्या लग्नाचे स्वयंपाक कोण करतं? पुरुषच करतात ना. पगारीचं जिथं माल आहे तिथं पुरुष आणि जिथं फुकट हवाली आहे तिथं बाई. आणि परत तुम्हाला इथं पोरांना विचारलं तुझी आई काय करते? म्हणजे काय नाही, घरीच असते. तर पोरींना पण विचारा तुमची आई काय करते? घरीच असते. घरीच असते.
24 तास ड्युटी आहे, तुम्हाला तरी 8 तास लागेल नंतर. तिला 24 तास ड्युटी आहे. रात्री 12 वाजता पाऊस आला तर ती म्हणजे नाही, कालचे कपडे बाहेरच होते, घेते मी आतमध्ये पटकन. रात्री 2 वाजता पप्पा म्हणतात डोकं दुखते, चहा ठेव. बरं रविवारी तुम्हाला सुट्टी, तिचं काम वाढणार ना. तुमचे सगळे सिनेमे तुम्हाला काय शिकवतात? आईने किचन मध्ये मरायचं आणि बापानी अंगणामध्ये पेपर वाचायचा, पोरांनी खेळायचं, हे सांगतात ना. आम्ही यातनं बाहेर निघण्यासाठी हा प्रकल्प मला वाटतं खूप महत्वाचा आहे. जेंडर्ससाठी म्हणजे इथे छान चित्र या पुस्तकामध्ये जेंडर्सच्या व्हरायटीज दाखवल्या खूप साऱ्या. त्याची सिम्बॉल्स आहेत, त्याच्यासाठी त्याच्या संदर्भाने वेगळं परत कधीतरी येईल मी तुमच्याकडे जेंडरवर बोलायला. पण इथे मेथीची भाजी किती जणांना आवडते? बहुसंख्याक लोकांना मेथीची भाजी आवडते. मग ज्यांना आवडत नाही ते अल्पसंख्याक खातात. आणि मग बहुसंख्याक लोक त्यांच्याकडे नाही का, आणि तुला आवडत नाही, त्यांच्याकडे अशा पद्धतीने बघतात. मग त्यांना जर कारला आवडत, कारला आवडतं तुला, भाजी दिलं ती पण. पण बहुसंख्याक लोकांनी अल्पसंख्याक लोकांना काय आवडलं पाहिजे याच्यासाठीचा एक प्रेशर गट तयार केलेला आहे. उद्याच्याला एखाद्या तुमच्या पुरुष मित्राला, ज्याला तुम्ही पुरुष म्हणता, उद्याच्याला पंजाबी ड्रेस घालून कॉलेजला यावंसं वाटलं तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघाल? त्या कपड्याने त्याच्या शरीरातली अवयव बदलणार आहेत का? त्याची मानसिक स्थिती बदलणार आहे का? कपडा तुम्ही अंग झाकण्यासाठी घालता की त्याच्यावरून जेंडर डिसाईड करण्यासाठी घालता? म्हणजे जेव्हा जेंडर न्यूट्रॅलिटीचा मी बाता करतो आपण, तर मग परत म्हणजे आता इथले युनिफॉर्म बघा, जेंडर न्यूट्रल केले सगळे, ज्याला पुरुषी बनवण्यात आलेले तिकडं तुम्ही त्यांना झुकवलं. हा ड्रेस कोड जर साड्या असता सगळ्यांना, इमॅजिन, तुमची इमॅजिन क्षमता वाढवा ना, की असा युनिफॉर्म का आहे आम्हाला, असा का नाही. मग जर असा युनिफॉर्म वाईट आहे तर मग पिढी जात आम्हाला असे कपडे का घालायला लावले जातात? म्हणजे खूप जण म्हणतात की व्हॉट्सअपला येतो ना, साडी, स्त्रिका, अलंकार, संस्कृती की पहचान, लाभ 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 अँड लाभ. मग ही जर संस्कृतीची पहचान ही बायकांनीच घालत पाहिजे, पुरुषांनी पण घालावी ना. मजा येते ऐकायला, मेंदूला खुराक मिळतोय. तर असे प्रश्न पडले पाहिजे आणि हे सिनेमे बघितला तुम्हाला असे प्रश्न पडतील, पडावेत, असे सिनेमे तुम्ही शोधावेत. तुमच्या आतमधला स्त्री किंवा पुरुष बाजूला सारून माणूस कसं होता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. हे या 2 दिवसाच्या फेस्टिवलचं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अचिव्हमेंट असेल. जर तुमच्यापैकी काही जण हे पण नाही म्हणणार मी, भाषा पण फार जेंडर डिस्क्रिमिनेशन करते. काही व्यक्तींना असं वाटलं की आपण बदलावं तर हे या कार्यक्रमाची अचिव्हमेंट असेल असं मला वाटतं. इथे बाई माणूस बद्दल इथे आलाय कॅमेरा, त्याच्याबद्दल मला बोलावं वाटतं. तुम्ही सगळे युट्यूब वापरता? आज मीडिया आहे आपल्याकडं वेगवेगळ्या येतात, पण बाई माणूसची एक खासियत आहे, मार्केटिंग आहे बघा. आपण सगळेजण मार्केटिंग करत आहे, कुणाची ना कुणाची. तो छान माणूस आहे का आपला, म्हणजे आपण त्याची काय करतो, जाहिरात करतो, बरोबर ना. अरे त्या दुकानावर जातो, दुकानदार फार चांगला आहे, आपण जाहिरात, बाई माणूसची जाहिरात करते मी तुमच्या समोर. बाई माणूस नावाचे एक चॅनल आहे जे काही परिवर्तनवादी माणसांनी सोबत येऊन बनवले. त्याचे रिपोर्टर कोण आहेत माहिती का? तमाशा कलावंत, तृतीय पंथी, भटक्या विमुक्त, म्हणजे वडार समाज, गारवे समाज, अशा समाजातून आलेले तरुण की जे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, आदिवासी, आणि मग ते रिपोर्टिंग करतात आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन ती बातमी तुमच्यापर्यंत. याच्यामध्ये काय येतं, स्त्रियांचे प्रश्न, आपल्या मूलभूत ज्या समस्यांकडे मेनस्ट्रीम मीडिया, ज्याला आपण ETV, CTV, अमुक टीव्ही, ढमुक टीव्ही म्हणतो, ते लक्ष देत नाही. आज विद्यार्थ्यांचे किती प्रश्न आहेत, मुलींचे किती प्रश्न आहेत, कॉलेजच्या सगळ्या एकंदर शिक्षणाच्या संदर्भाने किती प्रश्न आहेत, त्यावर मला असं वाटतं की
बोलणार एक चॅनल आहे, त्याला तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये युट्यूब आहे, एक सबस्क्राईब करून सोडून द्या, त्याला बघा आधी कधी वेळ मिळाला तर. बऱ्याच जणांचे अजून युट्यूब चॅनल असते ज्याच्यावर पेट्रियार्कीच्या संदर्भात पितृसत्तेच्या विरोधात ना आवाज उठवला जातो. मावाचं हे जे आहे पुरुष बंधन आणि त्याची जी थीम आहे ती तुम्ही समजून घेणं फार महत्वाचं मला वाटतं. मला जर सरांनी सांगितलं कविता वाच म्हणून, तर मी ती वाचणार आहे जर तुम्ही ऐकायच्या तयारीत असाल तर. आहेत का? काय आहे ना, कवी म्हणले की लोक पळतात ना जरा, म्हणून जरा सावध भाव म्हणलं. तू झोपलास का रे तू? फार बारीक लक्ष असतं माझं. पहिल्या 4 रांगेतली लोक इंटरेस्टने आलेली असतात, मागे सगळ्या जणांना वाटतं की इकडं कोणाला दिसणार नाही, आपण इकडेच बसेल. कारण की मी तुम्हाला सांगते मी 10वी पास आहे आणि 100% कॉप्या करून पास आहे. वर्गामध्ये कॉपी करणं चांगलं नाही, पण एक मेंटल हे होतं, त्याच्यामुळे वर्गामध्ये कधी लक्ष लागलं नाही अभ्यासामध्ये, त्याचा परिणाम अभ्यासावर झाला आणि पर्यायाने मला चुकीचे मार्ग शोधावे लागले. का तर एक जेंडर सेन्सिटायझेशन क्लास आमच्या वर्गात नव्हती, एक जेंडर सेन्सिटाईज टीचर आमच्या वर्गात नव्हते, म्हणून या सगळ्या गोष्टीला परिस्थितीला फेस करावं लागलं. आणि मग जेव्हा असा समाज मला मिळाला, असे सगळे मित्र मिळाले, त्यासमोर पण आता तुम्ही ऐकणार आहे सगळ्यांना की लोक फार क्लास आहेत आणि ही तुम्हाला तुम्ही कॉलेज सोडल्यानंतर कुठेही भेटणार नाही जर तुम्ही तो त्याचा व्यसनगट ठेवला नाही तर. म्हणजे तुम्ही कॉलेज सोडले हे सरांनी हे सगळे व्यसनी माणसं बसलेली तिथं, त्यांना परिवर्तनाचा व्यसन मिळतो आणि त्यांना परिवर्तनाची चळवळ जवळून अनुभवाविषयी वाटते, म्हणून ते त्याच्याशी जोडून येते. त्यांना त्याला कामं नाहीत का? आज कॉलेजची मरणाची कामं असते काय, तिकडे सरांना त्यांचे राजकारणाचे प्रचंड कामं असतील तरी ते इथे येऊन बसले तुमच्यासमोर. हे तुम्हाला जपता आलं पाहिजे. तुम्ही म्हणणार माझी एसटी चालली, मी होणार आहे, मला माहिती इनोग्रेशनचा प्रोग्राम संपला की दुपारच्या सत्राला अर्धे गायब होणार. कोण कोण गायब होणार आहे? एवढीच गर्दी राहील काय? खरं की येस नाही राहील की बघा मी राहणार आहे बरं का. एक स्वाहा नावाची कविता आहे, ट्रान्सजेंडर्स कम्युनिटीवर रिलेटेड आहे, ती थोडीफार महिलांना पण इन्क्लूड करते. सदानी सरांनी कुरूपचा जो अर्थ सांगितला तो एक अर्थ आहे, पण अजून एक अर्थ आहे की तुमच्या पायात जेव्हा काटा घुसतो ना आणि तो काटा खुडतो त्याच्यानंतर त्याची जी जखम म्हणजे त्याला काय म्हणतात कुरूप, ते आलं कुरूप. आणि ती जखम भरल्यानंतर ही कधी कधी ती ठसठसते आणि ती ठसठसणारी वेदना जेव्हा कागदावर येते त्याला मी कविता म्हणते. आणि एवढं लक्ष देऊन ऐका की एकमेकांना तू चूप बस नंतर बोलू असं म्हणायची पण वेळ आली नाही पाहिजे. तिचं अर्धवट स्त्रीयत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्त्रावधी वर्षांपासून. कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर तिला देवाच्या स्वाधीन करून. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगर बांधली आणि तिला नाचवलं गावाच्या मनोरंजनासाठी. स्वाहा. तिला त्या अपमानाचं शल्य बोचू नये म्हणून दैवी घोषित केलं. कधी ती देवळात देवीचे तर कधी जनानखान्यात राण्यांचे लुगडे धुत होती. स्वाहा. तिचा जन्मच देवाने लोकांच्या कल्याणासाठी आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखला आहे असं तीही मानत होती. ती जन्माला यायची पापाची फळं टाकण्यासाठी, पण ते पाप त्यांचं ती स्वतःच्या बाळावर घेऊन जगत होती. आज मात्र चित्र बदलले. तिचं नाही, तिच्या शोषण पद्धतीचं. कुणीतरी उपसून तिचा खून केला, देह गटारात फाडीत कधी तसाच अंथरुणात सोडून दिला. परवा ट्रेन मध्ये भीक मागणारी ती चालती ट्रेन सोडताना कंबरेतून 2 हिश्श्यात विभागल्या गेली. समज आली तिला, शिक्षितही झाली ती, पण शोषण अटळ म्हणून मानसिकरित्या हारली आणि कंटाळून फासावर गेली. उमेदीच्या पहाटेसाठी स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी परत ती नव्याने जन्माला आली. पण आता ती सहस्रावधी वर्षाच्या या अग्निकुंडात आहुती द्यायला नकार देते. आता ती यांच्या पिढ्या होणार नाही. स्वाहा.
या 2 दिवसाच्या फेस्टिवलला माझ्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही मला एवढं पेशन्सनी आणि अटेन्शननी ऐकून घेतलं त्यासाठी धन्यवाद. आणि परत एकदा सगळ्यांना जय भीम.